आदर आपण सगळेजण करतो। माननीय न्यायालयाने या ठिकाणी या संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या बाबतीमध्ये, कारण हे लोक जे आहेत, जे आरोपी आहेत, विशेषतः यातला आका आणि त्याचे सर्व साथीदार, हे दोषमुक्तीसाठी त्या ठिकाणी अर्ज घेऊन उच्च न्यायालयाकडे गेले होते, परंतु न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज तर फेटाळलाच। म्हणजे याच्यामध्ये मी नाही, माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी त्या ठिकाणी मत मांडलेले की दोषमुक्तीचा अर्ज कशासाठी द्यायचा, तर या केसमध्ये फक्त अडथळे निर्माण करायचे आणि केस जास्तीत जास्त कशी लांबेल अशा पद्धतीचा तो प्रयत्न होता। स्वतंत्रपणे आकाचा एकदा अर्ज येतो आणि नंतर बाकीच्या राहिलेल्या आरोपींचा त्या ठिकाणी अर्ज येतो, म्हणजे फक्त आणि फक्त ही केस जी आहे ते लांबवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। परंतु त्यांचा जो अर्ज होता त्या सर्वच आरोप, त्यातला पहिला आकाचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे आहे की या संपूर्ण प्रकरणाचा, मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा, 302चा गुन्हा आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्णपणे या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे, हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि माननीय राष्ट्रपतींच्याकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला, म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणार आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या आणि संतोष देशमुखांची एक नाहीये, हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत। यापुढे पण कोणी आहे का, म्हणजे तुम्ही आका म्हणतात, आकांच्या पण वरती कोणी आहे का? आकांचं स्पष्ट नाव आता तुम्ही घेणार? हे बघा, आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा त्या ठिकाणी ही जी CIDच्या मार्फत झालेली चौकशी आहे, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे। आता न्यायालयीन चौकशी त्याची चौकशी करत आहे। जोपर्यंत न्यायालयीन चौकशी ही हायकोर्टाने आदेशित केलेली आणि हायकोर्टाने दिलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी चालू असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं मला वाटतं आज उचित होणार नाही। त्यांनी जे आहे जवळपास याच्यामध्ये 129 ते 34 हे साक्षीदार आहेत, साक्षीदाराच्या नंतर फिर्यादी आहेत आणि फिर्यादीच्या नंतर त्यातले प्रमुख साक्षीदार जे म्हणजे त्या पॉइंटवरती होते, या सगळ्यांच्या चौकशी म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं मत। मकोका कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने की या संपूर्ण प्रकरणाचं मूळ आवादा कंपनीकडनं खंडणी उचलणं हाच उद्देश होता आणि त्याच उद्देशाने संपूर्ण खून प्रकरण घडल्याचं दिसून आलं। 100% खरं आहे। आवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच आवाज कोर्टानं अनेक निरीक्षणं